हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूयात एक आगळी आणि वेगळी अशी नवीन रेसिपी. तुम्ही म्हणाला तर यात नवीन काय आहे? चला तर मग पहिला रेसिपी बघूया काय आहे. हे बघा, या पद्धतीने मी छान असं अंडं फोडून घेतलं, दोन्ही अंडी फोडून घेतली. चला तर मग पटपट आपण याचं काय करूया, तर एक छान असं मिश्रण बनवूया. हे बघा, अगदी या पद्धतीनं हलवायचं. बघा, अगदी लगेच 2च मिनिटात हे मिश्रण तयार होतंय. मिश्रण तयार झालं की लगेच आपण गॅसकडे वळायचं आणि गॅस लगेच पेटवून त्यावरती छान असं एक भांडं, तवा किंवा तुमच्याकडे जो पॅन असेल तो ठेवून घ्यायचा. त्यावरती घालायचं तेल आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की यावरती घालायचं आपण बनवलेलं मिश्रण. तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल किती छान असं तेल कडकडीत गरम झालेलं. चला तर आपण यावरती घालायचा छोटा छोटा कट केलेला कांदा आणि अगदी चवीपुरतं थोडंसं तिखट मीठसुद्धा यावरती घालून घ्यायचं आहे बरं का. आणि लहान वगैरे खाणार असतील तर हे अवॉइडच करा, थोडंसं फक्त मीठ घाला. चला तर मग आता हे एका बाजूने आपलं छान अशी अंड्याची पोळी भाजून झालेली आहे. चला तर ही आता पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी भाजून घेऊयात. आता तुम्ही म्हणाले तेल थोडंसं जास्त झालं आहे, काय नाही हो, याच्यामध्ये दुसरं काही नाही. हे साईडला काढायचं आणि छान असा ब्रेड किंवा तुमच्या घरी जर चपाती बनवली असेल तर त्यावरती शेकायचं, अगदी छान अशी लागते. म्हणून थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकत जावा. चला तर आता मी ही अंड्याची पोळी एन्जॉय करतच आहे. त्याचबरोबर तुम्ही अशाच पद्धतीनं माझ्या रेसिपीज बघत राहा आणि छान छान पदार्थ बनवून खात राहा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या चॅनलला.